भडकण्याची शक्यता आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या नवीन कोऱ्या गाडीवर लावलेल्या लाल निळ्या दिव्यांमुळे हा वाद पेटू शकतो। केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातली होती, तरीही महापौरांच्या गाडीवर लाल निळे दिवे बसवण्यात आले अशी टीका होती आहे। रितू तावडेंना लाल दिव्याचा मोह टाळता येत नाहीये। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला तुम्हीच धुडकावून लावताय अशी टीका मुंबईच्या माजी महापौर आणि बीएमसीतल्या विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी केली। तर वादानंतर महापौर रितू तावडे यांच्या गाडीवरचे दिवे काढण्यात आलेले आहेत। यांचा फोटो आता समोर आला। ती पण महापौर होऊन गेलेली आहे। त्यामुळे 2017लाच राज्य सरकारचं आणि महानगरपालिकेला कळवलेलं की कुठलाही लाल दिवा या आयुक्तांच्या महापौरांच्या यांच्या गाडीवर असता कामा नये। तुमच्याच आणि केंद्रात आलेले निर्णय, राज्यातून आलेल्या निर्णयाला तुम्ही जर साफ नकार देत असाल कृतीतून, लिखाणातून, म्हणजे पत्राद्वारा, तर मला वाटतं याचं काय करायचं काय। आणि लाल दिव्याचा मोह तुम्हाला टाळता आला नाही का? आणि तुम्ही विचारताय की ह्याच्या आधी महापौर दिसले नाही। खरंच तुमच्या प्रश्नाला उत्तर देते, तुमच्या कृतीसारखे महापौर कधीच दिसले नाही मुंबईला। मुंबईकरांना महापौर दिसले ते मुंबईकरांसाठी झटणारे महापौर दिसले। या संपूर्ण वादावर महापौरांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले। मुंबई महापालिकेच्या महापौरांच्या अधिकृत गाडीवरील लाल दिवे 2 दिवसांपूर्वीच काढले आहेत अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली। नियमांचं पालन करत हे दिवे हटवण्यात आले असंही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे सध्या महापौरांच्या गाडीवर कोणतेही विशेष दिवे नाहीयेत असंही सांगितलं जात आहे। तर महापौरांच्या गाडीवरील दिव्याचा वाद विनाकारण सुरू आहे, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। त्याची माहिती घेतली, लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता, पण बॉनेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल दिवा होता। त्याच्यात काही महापौरांचा दोष नाहीये। त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे। त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे। मला असं वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे। अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही। आता बातमी साताऱ्यामधून आहे। साताऱ्याच्या जावळी तालुक्यातल्या मेढा, रांगेघर, करंदी दरे या भागात गारांसह मुसळधार पाऊस झाला।